दरम्यान या बातमीवर आपलं लक्ष असणारच आहे। पुन्हा एकदा एक महत्त्वाची बातमी। आजचा वांद्रे येथील अनधिकृत बांधकामावरील कारवाईचा 4था दिवस आहे आणि याच प्रकरणातली एक मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। याच दगडफेक प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। वांद्रे प्रकरणी 15 आरोपींना 27 मे पर्यंत आता आपण बघतोय त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे। 2 आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। आरोपींची संख्या आता 18 वर पोहोचलेली आहे आणि 27 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। या सगळ्या संदर्भात आपल्याला अपडेट्स घ्यायचे आहेत। आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। ज्या ठिकाणी कारवाई होते त्या परिसरात त्या आहेत, थेट त्यांच्याकडे जाणार आहोत। जुई, आपण बघतोय खरं तर आज 4था दिवस आहे आणि आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण आज शुक्रवार आहे, जुम्म्याचा दिवस आहे, त्यामुळे तणाव अजून वाढू शकतो अशी भीती आहे। सध्याचे लेटेस्ट अपडेट्स काय तुमच्याकडे? सौरभ, या अनधिकृत बांधकामाच्या तोडकामाचा आजचा 4था दिवस आहे। मात्र आजचा दिवस महत्त्वाचा का आहे? कारण का आज शुक्रवार आहे, जुम्म्याचा दिवस आहे आणि जुम्म्याच्या दिवशी हे जे सगळे बांधव आहेत ते एकत्र येऊन प्रार्थना करतात। परंतु इथलं यांचं जे प्रार्थना स्थळ आहे जे अनधिकृत होतं ते पाडलं गेलं होतं आणि त्यामुळे 2 दिवस आधी इथे दगडफेक देखील झाली होती, तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। परंतु आता इथं ते पाहतोय की ही जी जमीन आहे ती जवळपास 90% रिकामी केली गेली आहे। 90% जे अनधिकृत बांधकाम आहे ते इथे पाडलं गेलं आहे, तोडलं गेलं आहे। परंतु आज इथे जी त्यांची नियमित सवय होती जुम्म्याची एकत्रित येऊन इथे प्रार्थना करायची, ती सवय देखील मोडली जाते का? इथे सगळेजण एकत्रित येऊन प्रार्थना करतायत का, की पुन्हा एकदा परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण होतंय, हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। जी माहिती आपल्याला मिळाली त्या माहितीनुसार दुपारी 1च्या दरम्यान 1च्या सुमारास नमाज पठणाची वेळ आहे आणि तेव्हा इथे वातावरण कसं असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। एका तासाभरामध्ये पुन्हा एकदा इथे या तोडकामाला सुरुवात केली जाणार आहे आणि त्यानंतर उर्वरित जे तोडकाम आहे त्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे, कारण का उद्याचा शेवटचा दिवस आहे या संपूर्ण तोडकामाच्या प्रक्रियेला। त्यामुळे आज जुम्मा असल्यामुळे इथे तणावाचं वातावरण असणार आहे का, पोलीस त्यांचा बंदोबस्त कसा लावतायत हेच पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। सौरभ, निश्चितच जुई, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून आज दिवसभरात घेत राहू। तुर्तास धन्यवाद।